2026 गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला आपल्याला त्याच्यावर पंचकचं सावट होतं. त्याचे शुभमुहूर्त मी तुम्हाला दिले होते. त्या शुभमुहूर्तावरच आपण गुढी उभी केली असेल. आता आपण पाहूया गुढ्या आपण उतरायच्या कधी. तर ते प्रदोष काळामध्ये आपण गुढी उतरायची असते. जितकं प्रदोष काळ असेल तितकं उत्तम. म्हणजे ज्यावेळेस सूर्य मावळतो त्या सूर्य मावळायच्या वेळेस सूर्यास्ताच्या वेळेस आपण गुढ्या खाली घ्यायच्या असतात. शक्यतो सूर्य मावळायच्या अगोदर घेतल्यास उत्तम. तर सूर्यास्त जो आहे तो आजचा गुढीपाडव्याचा जो सूर्यास्त आहे 19 तारखेचा तो 6:31 आहे. तर त्यावेळेस प्रदोष काळ जो सुरू होतो आहे तो रौद्र प्रदोष काळ ही 6:31 ते 7:19 हा प्रदोष रौद्र प्रदोष म्हणून आहे. तर आपण ह्या वेळेतच गुढ्या खाली उतरायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये जर तुम्हाला वेळ उशीर झाला तर गंधर्व प्रदोष म्हणून आहे तो 7:19 ते 8:06 हा गंधर्व प्रदोष आहे. त्याच्यापेक्षा वेळ जर तुम्हाला कामावरून यायला वेळ झाला किंवा तुमच्याकडं म्हणजे काही कारणानं जर वेळ झाला तर पक्षप्रदोष म्हणून आहे. तो पक्षप्रदोष 8:06 ते 8:54 हा पक्षप्रदोष आहे. आणि ह्यामध्ये आपण गुढ्या उतरायच्या आहेत. गुढी उतरताना आपण काय करायचं असतं, पूजा कशी करायची असते. तर आपण गुढीला सकाळी पुजलं तसंच श्रद्धेने हळदी कुंकू लावायचं आहे. हळदी कुंकू लावून उदबत्ती ओवाळायची, दिवा लावायचा आणि उदबत्ती ओवाळून आपण त्यांना गुळाचा नैवेद्य दाखवायचा. गुढीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा घरातील सुवासिनीनं. आणि मग आपण गुढी उतरायला घ्यायची. गुढी उतरायला घेतल्यानंतर त्याचं जे हार घातलेला असतो साखरेचा, तो साखरेचा हार आपण लहान मुलांना प्रसाद म्हणून तो हार आपण सगळ्यांना द्यायचा खायला. आणि बाकी मग ते घोलाना म्हणजे कडुलिंबाची पानं वगैरे असतात ते आपण निर्मल्यात टाकली तर चालतात किंवा एखाद्या झाडाच्या बुडक्यात जरी टाकून दिली तरीसुद्धा, विसर्जन केले तरीसुद्धा चालतात. तर अशा प्रकारे आपण हे गुढीपाडव्याला प्रदोष काळामध्ये आपण हे गुढीचं विसर्जन हे श्रद्धेनं करायचं आहे. आणि आपणाला या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य प्राप्त हो. तुम्ही सर्वांनी जो माझ्या शुभमुहूर्त या व्हिडिओला प्रतिसाद दिला, 1,00,000 व्ह्यूज आल्या, त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपणाला हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.